एखादं जे नातं असतं, कुठलंही नातं असेल, तर ते जर आपण तपासलं, तर असे कुठले काही रेड फ्लॅग्स असतात का? की ज्यामुळे कारण हल्ली आपण म्हणतो ना टॉक्सिक आहे रिलेशनशिप, हल्ली फार जरा फॅशन आहे टॉक्सिक. तर असे कुठले रेड फ्लॅग्स आहेत, की ज्यामुळे आधीच समजेल, की नाही हे नातं जरा याच्यावर काम करायला हवंय? हो, आधी नाही समजणार, मिड स्ट्रीम समजेल. म्हणजे त्याच्यामध्ये पडल्यावरती वाहताना समजेल. तर काम करायला हवंय, हे छान प्रश्न आहे. बघा, आपण आत्तापर्यंत जे बोललो, त्याची एक समरी काढली तरी ते करता येईल आपल्याला. पहिली गोष्ट काय, की फ्रेंडशिप गेली आहे. देवाणघेवाण किंवा कमी झाली आहे. देवाणघेवाणीचंच नातं उरलं आहे. संशय निर्माण झाला आहे. हां, हेतूंबद्दलचा. हं. संशय निर्माण होणं त्रासदायक आहे भावना ती. त्यामुळे तसं झालंय. सत्ता आणि वर्चस्व ह्याला खूप महत्त्व येतं आहे आणि वर्चस्व जेव्हा माझं शाबित होतं, त्याचा मला एक आनंद होतोय. त्याचा मला आनंद व्हायला लागला की समजावं गडबड आहे. कारण वर्चस्वाचा आनंद निर्माण झाला ना नात्यामध्ये, तर मग नात्यातला आनंद तर कमी होतोच. पण मग तो एक रेड फ्लॅग आहे. नंतर आता ना या नात्यामध्ये मला टेन्शन यायला लागलं आणि ते टेन्शन ना सहवासाचं पण. म्हणजे खूप नात्यांच्यामध्ये मी असं बघतो ना, की मला घरी जायचीच भीती वाटते. आता लोकं हे घरी जायची भीती वाटते हे कबूल नाही करत. पण ते ना रेंगाळतात. ते 9:30, 10, 11 वाजताच घरी जातात. किती महत्त्वाची बिहेवियरल साईन आहे, की घर जे आहे ना त्याची आपल्याला ओढ लागली पाहिजे ना. हं. तर म्हणून नात्याच्या मध्ये हा अव्हॉइडन्स येणं, हे सुद्धा रेड फ्लॅग आहे. ह्या नात्याच्या भविष्याचा विचार माझ्या मनामध्ये आणि प्रेझेन्सचा म्हणजे आता वर्तमानाचा विचार माझ्या मनात इतका यायला लागतो, की माझ्या जीवनातल्या इतर ध्येयांवरती, इतर प्रॉडक्टिव्हिटीवरती, उत्पादकतेवरती, आनंदावरती त्याचा परिणाम व्हायला लागलेला आहे. नंतर ह्या नात्याकडून ना मला सुटका हवी असे विचार खूप यायला लागलेले आहेत माझ्या मनात. त्यानंतर स्वतःबद्दलचे किंवा नात्यामधल्या व्यक्तीच्या बाबतीतले हिंसक विचार मोठ्या प्रमाणात माझ्या मनात यायला लागलेले आहेत. त्यानंतर अशा विचारांना ताब्यात आणण्यासाठी मला आता बाह्य केमिकल्सची गरज भासू लागली आहे. म्हणजे आपले स्वतःचे डोपामाइन आणि हे नाहीत. नाहीत म्हणजे मग आम्हाला अल्कोहोलची गरज लागायला लागली आहे, सिगरेटची गरज लागायला लागली आहे, ह्या सगळ्या गोष्टी. हां, हे सगळे जे आहेत ना, आता आपण सगळे जे बोललो, हे सगळे नात्यांमधले रेड फ्लॅग्स आहेत किंवा ह्या टेलटेल साईन्स आहेत. आणि ह्या आपण लवकर बघितल्या, तर त्याने नामोहरम न होता, "अरे च्या आता काय?" असं न म्हणता, आपण ना त्या बाबतीतली मदत घेणं योग्य वेळी, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. पती-पत्नींच्या नात्याचं उदाहरण घ्यायचं तर ती मंडळी मॅरेज काउन्सिलिंग अशासारख्या गोष्टींच्याकडे केव्हा येतात? तर कोर्टात जायच्या आधीची पायरी म्हणून. असं न येता आम्हाला हे फ्लॅग्स दिसतायत आमच्या रिलेशनशिपमध्ये आणि वी वुड लाईक टू वर्क ऑन इट. या वेळेला तुम्ही तज्ञांच्याकडे येणं, ही गोष्ट महत्त्वाची आहे. मग आपल्याकडे काय आहे? ही तर आमची इंटरनल गोष्ट आहे. बाहेरच्या माणसाला काय समजणार आहे? तो तज्ञ काय सल्ला देणार आहे? बरं ते काय बोलणार आहेत ना, ते आम्हाला माहितीच आहे. असं सगळं लोकं बोलतात. तर ना त्यावेळेला ते लक्षात घेत नाहीत, की काउन्सिलिंगचं एक शास्त्र आहे किंवा आमच्याकडे जेव्हा समजा एखादं कपल आलं, तर त्यांची एक सायकियाट्रिक असेसमेंट आहे, की त्याच्यामध्ये त्यांचा स्वतःचा तणाव किती कमी जास्त आहे ते बघायला लागतं. बऱ्याच वेळेला त्या दोघांचा तणाव हा खूपच तीव्र असतो. त्या तणावावरती पहिल्यांदा काम करावं लागतं, इंडिव्हिज्युअल तणावावरती, मग नातं. मग आपण व्यक्तिमत्वाची आणि कॉम्पॅटेबिलिटीची असेसमेंट करणारी आज शास्त्रीय टूल्स आहेत. त्याचा आपण वापर करून त्या दोघांच्या समोर चित्र मांडू शकतो, की ह्याच्यातलं आव्हान किती आहे, कोणत्या प्रकारचं आहे, कोणाला कुठले बदल करावे लागणार आहेत. आणि मग त्यांच्या समोर म्हणजे जनरली आम्ही लोकं मांडतो, की अरे हे पटकन नाही होणार काम आहे. 6 महिने ते 8 महिने, कमीत कमी एक 12 ते 15 सत्र, त्याच्यातली तुमची इन्व्हॉल्वमेंट
या गोष्टी खूप महत्त्वाच्या असणार आहेत. तुम्ही मॅरेज काउन्सिलिंगकडे टिकमार्क म्हणून बघू नका. हो, आम्ही त्यांच्याकडे काउन्सिलिंगला गेलो होतो, काही फायदा झाला नाही म्हणून आमचा वगैरे वगैरे असं नका बोलू. काम करायचं असेल तर स्वतःपासून सुरुवात करून काम करायचं आहे नात्यावरती. हे जेव्हा आपण सगळं सांगतो त्यावेळेला शास्त्राच्या मदतीनं तुमच्यामधल्या गोष्टी जाग्या करणं, पुन्हा ते मैत्र जागं करणं, ह्या गोष्टी जर आपण योग्य वेळी केल्या तर त्याचा फायदा जास्त होणार आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की आत्ता खरं म्हणजे खूप प्रॉब्लेम येईपर्यंत कशाला वाट बघायची. मॅरेज एनरिचमेंट किंवा रिलेशनशिप एनरिचमेंट हा खूप गंभीरपणे घ्यायचा विषय आहे. माझं नातं फुलवायची जबाबदारी माझी आहे. आता आपण जे बोललो ते तणाव निर्माण झाल्यानंतर, पण सगळं काही आलबेल आहे असं मी का बरं म्हणून चालायचं कोणत्याही नात्याच्या बाबतीत? तेही फ्लोईंग नातं आहे, वाहतं नातं आहे. म्हणजे हा मला सतत भाग डोक्यात ठेवला पाहिजे की एनरिचमेंट ऑफ अ रिलेशनशिप हॅज टू बी अ गोल. ते नातं मला अजून छान कसं करता येईल हा गोल माझा, आणि त्यासाठीही शास्त्राची मदत घेणं. म्हणजे आत्ता आपण जे सगळे जाता जाता बोलत होतो, आता ॲक्सेप्टन्स किंवा एम्पॅथी, की मला त्या माझ्या नात्यामधल्या दुसऱ्या व्यक्तीबरोबर आस्था आणि सहवेदना असली पाहिजे. हे आपण जे शब्द म्हणून बोलतोय त्याच्यावरती शास्त्रामध्ये आज खूप काही शिकण्यासारखं आहे. आणि त्या तऱ्हेचं शिकणं हे मी जर शिकलो व्यक्ती म्हणून तर त्याचा मला व्यक्तिगत, सामाजिक, व्यावसायिक ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये फायदा होणार आहे. म्हणून रिलेशनशिप एनरिचमेंट ह्याकडे सुद्धा एक वेगळा विषय म्हणून बघणं, एक प्रशिक्षणाचा एरिया म्हणून त्याच्याकडे बघणं, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. कारण शेवटी नाती आहेत म्हणून आपण आहोत, आणि आपल्याला सर्व पातळ्यांवरती ही नाती मिळालीच आहेत, मिळणारच आहेत. त्यांना आपल्याला वाढवायचं आहे, कारण त्याच्यामध्ये आपलं सगळ्यांचं आणि संस्कृतीचं सुद्धा भविष्य दडलेलं आहे. इतका त्याचा अर्थ आपण समजून घेऊन त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करणं. आपल्या व्हल्नरेबिलिटीज, आपले स्वभावदोष हे सगळ्यांमध्ये असणार आहे, कोणीच परिपूर्ण नाही. पण आपण अधिक चांगले माणूस बनण्याच्या कडे जर जायचं असेल तर तिथे सुद्धा नात्याचा अवकाश हाच आपल्याला विकासाकडे घेऊन जाणार आहे. त्यामुळे आपण आता हे माणसांच्या नात्याबद्दल बोललो, पण नाती खूप स्वरूपाची आहेत. माणसाचं स्वतःबरोबरचं, इतरांबरोबरचं, समाजाबरोबरचं, निसर्गाबरोबरचं, पर्यावरणाबरोबरचं, सगळ्या संपत्तीबरोबरचं, ज्ञानाबरोबरचं, धर्माबरोबरचं कितीतरी नाती आहेत. त्या सगळ्या नात्यांचा पैस, सगळा ते क्षितिज, हे काय आपल्याला एका तासामध्ये तर नाही बोलता येणार. पण आपण महत्त्वाच्या नात्यापासून सुरुवात केली, स्वतःचं नातं आणि इतरांबरोबरचं नातं, तेही जरी आपण केलं ना तरी त्याला आपण आपल्या विकासाचा एक भाग समजूया. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.